हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण खाद्य भ्रमंती सीरीज मध्ये नाशिकला जाणार आहोत. येस, आज आपण नाशिक फेमस एक पदार्थ करणार आहोत. त्याचे नाव आहे पाववडा. एक पाववड्याचे दोन प्रकार तिकडे मिळतात. एक आहे नॉन स्टफ आणि दुसरा आहे स्टफिंग वाला. त्यातला आपण जो पहिला प्रकार आहे, जो नॉन स्टफ आहे, झटपट होणार आहे, चविष्ट होणार आहे, तो आपण आज करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर एक मस्तपैकी ना लाल सुकी चटणी करणार आहोत. नाशिक फेमस पाववडा करण्यासाठी आपण एक ना मोठं भांड घेतलेलं आहे. त्यात आता 2 वाट्या आपण ना डाळीचं पीठ टाकून घेऊया. 2 चमचे तांदूळाची पिठी, 1 ते 2 चमचे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग, अगदी अर्धा चमचा ओवा आपण थोडासा असा ना क्रश करून टाकूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर खायचा सोडा. आपण सुकं जिन्नस आधी ना सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानं थोडं थोडं पाणी टाकून आपण आहे ना मस्तपैकी आहे ना पीठ घट्ट भिजवून घेऊयात. घट्ट म्हणजे किती माहिती का, की भजीला आपण जे पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचंय. पीठ भिजवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की इतपत आपण घट्ट भिजवलेलं आहे. अंदाजे आपल्याला ना 1.5 तरी बाउल पाणी लागलेलं आहे. तुम्हाला मे बी थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आता आपण काय करायचंय की एक 10 मिनिटं ना हे पीठ झाकून ठेवूयात आणि मुरून देऊयात. म्हणजे काय होतं की आपला जो पदार्थ आहे तो छान होतो पीठ भिजल्यामुळे. 10 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ मस्तपैकी मुरलेलं आहे. अगदी लागलं तर तुम्ही एखादा चमचा पाणी मिक्स करू शकता जर खूप घट्ट झालं तर. आणि ज्या वेळेला आपण तळणार आहे पाववडा तर त्यावेळेला अगदी 2 चमचे गरम तेल ह्याच्यात घालून फक्त मिक्स करायचंय. पाववड्या तळण्यासाठी ना आपण एका कढईत आहे ना छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस आहे ना थोडासा असा मीडियम ठेवलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ना या पिठामध्ये थोडंसं 2 चमचे मी गरम तेल घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. आता आपण काय करायचंय, हा पाव जो आहे ह्याच्यात डिप करायचा आहे. छान असं सगळीकडनं आहे ना कोट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. छान असा मस्त कोट करून घेतलेला आहे. आता ना पीठ आपण आहे ना त्याचं सगळं एक्स्ट्राचं असं काढून घेऊया आणि आपण आता हा पाव जो आहे तो गरम तेलात सोडूयात. मस्तपैकी आपण आता तेलात सोडून घेतलेला आहे. 2 मिनिटं अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाहीये. वडा आपला खालचा ना बाजूने इतका छान तळला जातो. आपण काय करायचं, आता थोडंसं चमच्यानी झाऱ्यानी ना थोडं असं तेल टाकायचं. म्हणजे होतं काय माहिती का, की ज्या वेळेला आपण हा वडा उलटणार, या बाजूनी तळणार, त्यावेळेला तो चिटकत नाही खाली. आता सुद्धा इतका मस्त फ्लोट होऊन मस्त तळला जातोय, तुम्ही बघू शकताय. 1-2 मिनिटं ना छानपैकी आपण खालून तळून घेतला. आता हलक्या हाताने आपण उलटून घ्यायचंय. जसं मी तुम्हाला म्हणाले 1 मिनिटापूर्वी की यांना चिटकत नाही, एक्झॅक्टली तेच झालेलं आहे. मस्तपैकी आता तरंगतो आपला वडा. दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेऊया. आणि हा इकडचा कलर बघू शकताय तुम्ही, इतका मस्त हलका असा गोल्डन कलर आलेला आहे. परत 1-2 मिनिटं आपण दुसऱ्या साईडने तळले आणि बुडबुडे पण त्याचे कमी झालेले. म्हणजे आपला वडा इतका मस्त तळला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला पाववडा तयार आहे. आपण बाकीचे पण सगळे पाववडे तळून घेऊया. पाववड्यासाठी ना आपल्याला सर्व करताना एक स्पेशल आपण चटणी करणार आहोत. त्यासाठी काय करायचंय, असा हात आहे ना पिठात बुडवायचा आहे आणि या गरम तेलात आहे ना असा सोडायचा आहे. म्हणजे हे जे छोटे छोटे जे भजी होते अगदी बारीक बारीक, ती आपण आहे ना अशी तळून घेऊया. आपण असा चुरा आहे ना तळून घ्यायचा आहे. आता मी त्यात ना पीठ सोडल्यावर आहे ना 1-2 मिनिटं अजिबात त्याला हलवायचं नाहीये. मस्त कुरकुरीत होऊ दे, मग दुसऱ्या साईडने आपण उलटून तळूया. 1-2 मिनिटं झाल्यावर काय करायचं की आपण परत आहे ना हे पलटून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेऊयात. फार लालसर करायचं नाही, अगदी हलकं गुलाबी झालं की काढून घ्यायचंय. आपण 1 मिनिट आहे ना छानपैकी हलकं तळून घेतलेलं आहे. आता आपण हा चुरा मस्तपैकी आहे ना काढून निथळून आहे ना त्याचं तेल काढून घेऊया आणि गार करून घेऊयात. कारण गार झाल्याशिवाय आपल्याला चटणी अजिबात ग्राइंड करता येणार नाही. पाववड्याबरोबर आपण जी चटणी सर्व करणार आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांड घेतलंय आणि ना हे जे आपण तळून घेतलेलं आहे ते जवळजवळ ना 1 वाटी झालेलं आहे. सो आपण ते गार करून आता ह्याच्यात सगळं टाकून घेऊया.
यात आता एक 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. फक्त ह्याची ना वरची सालं काढून घेतलेली मी, पूर्ण साल काढलेलं नाहीये. थोडंसं मीठ टाकायचंय कारण आपण बॅटरमध्ये पण मीठ टाकलंय, सो जास्त टाकलं तर मगच खारट होईल. पाव चमचे जिरे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, कारण ही चटणी जरा झणझणीत असते म्हणून. ही अशीच कोरडी आता आपण वाटून घेऊया. चटणी आपण मस्तपैकी वाटून घेतलेली आणि तुम्ही बघू शकताय कलर पण इतका सुंदर आलेला आहे. तर अशा पद्धतीने पाववड्याबरोबर आपण जी चटणी सर्व करणार ती तयार आहे. पाववड्याबरोबर ना सर्व करायला किंवा खायला आपण ना हिरवी मिरची आपण तळून घेणार आहोत. तर मंडळी, खाद्य भ्रमंती स्पेशल नाशिकचा फेमस पाववडा तयार आहे आणि त्याबरोबर आपण चटणी आणि तळलेली मिरची पण सर्व करून घेतली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? एका बॅटर मध्येच आपण पाववडा सुद्धा केला आणि त्याच बॅटर पासून आपण चटणी सुद्धा केली आहे ना. थोडंसं वेगळे आणि एक्साइटिंग. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच नवीन एक्साइटिंग व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.